हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, वाजलेले आहेत पहाटेच्या 3:30 आणि माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे कालचा आणि ह्या ना म्हणजे पहाटेची वेळ आहे. तर पहाटेच्या वेळेमध्ये ना असं स्वच्छ किचन बघून एक म्हणजे मनामध्ये उत्साह निर्माण होतो, पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि दिवसाची सुरुवात जी आहे ती उत्सुकतेनेच सुरुवात होते. आणि त्याहूनही बेस्ट म्हणजे बाल्कनीमध्ये येऊन फ्रेश हवेमध्ये उभारणं थोड्या वेळ तरी. आणि जेवढी काही झाडं आहेत थोडीशीच आहेत, पण त्या झाडांना बघितलं, फुलं वगैरे आलेले दिसली तर खूप छान वाटतं ते बघून. आणि बाहेरचं वातावरण खूप पॉझिटिव्ह असतं सकाळच्या टायमाचं. त्यानंतर आता इथे मी केलेली आहे माझ्या कामाची सुरुवात. तर सगळ्यात अगोदर ना मी अंघोळीसाठी गरम पाणी करून ठेवते साहेबांना. अगोदर ते मी किचन वगैरे सगळं पुसून घेतलं आणि ओल्या कपड्याने किचन वगैरे सगळं गॅस स्टोव वगैरे पुसून घेतला अजून एकदा. आणि त्यानंतर आता इथे साहेबांसाठी अंघोळीसाठी पाणी ठेवते अगोदर. कारण की ना रोज काय होतं माहिती आहे का, आता आजकाल हे थोडंसं थंड वातावरण असतं सकाळच्या टायमाचं. एवढे दिवस कसं म्हणजे एकदम भयंकर गरमी असायची, त्यामुळं ना सकाळी सकाळी उठले की साहेब थंड पाण्याने अंघोळ करायचे आणि त्या टायमाला गरम पाणी वगैरे करायची काही गरज नव्हती. पण आत्ता ना थंड वातावरण झालेलं आहे आणि त्यामुळं ना म्हणजे पहाटे उठल्या उठल्या म्हणजे थंड पाण्याने अंघोळ करायची म्हटलं तर ते जमत नाही. म्हणून ना मग साहेब बोलतात की थोडंसं कडक पाणी गरम करत जा. मग आता हे पाणी ठेवलं आहे अंघोळीसाठी गरम व्हायला आणि पाणी एकदम कडक होईपर्यंत माझी दुसरी कामं सगळी होतात. तर आता इथे भाजीची पण तयारी चालू आहे आणि त्याचसोबत आता पीठ मळून घेते अगोदर. आणि पीठ ना मी मोजूनच घेत असते. म्हणजे मी एक माप ठेवलं आहे, म्हणजे एक वाटी ठेवली आहे पिठासाठी. तर त्या वाटीने ना 1 वाटी पीठ घेतलं की त्यामध्ये 3 चपात्या होतात बरोबर. तर अशा म्हणजे आपल्याला किती चपात्या बनवायच्या आहेत हे ठरवूनच मी पीठ जे आहे ते घेत असते. नाहीतर उगाच ना चपात्या शिळ्या वगैरे राहिल्या तर ते वेस्ट होतं ना. आणि दुपारच्या टायमाला मात्र मला आणि अनुताईला भात खायची सवय आहे. थोडं का होईना आम्ही भात बनवतो. भाजी जी असते ना सकाळची तीच असते, पण दुपारच्या टायमाला थोडासा भात बनवला तर बरं पडतं. तर बाकी साहेबांना आणि वैभवदाला मात्र डब्याला चपात्याच न्याव्या लागतात. तर जेवढ्या लागतात टोटल तेवढ्याच चपात्या मी बनवत असते, जास्ती बनवत नसते उगाच वेस्ट. आणि आता इथे साहेब निघालेत, त्यांचा डबा वगैरे बनवून दिला मी. ते निघालेत त्यांच्या जॉबवरती आणि ते रिक्षावाले दादा आहेत ना, त्यांचा पण फोन आला होता. तर ते बोलले की मी 5 मिनिटामध्ये येतो आहे गेटवरती आणि गेटवरती येऊन उभा राहा. तर आता साहेब निघालेत गेटवरती. आणि पहिलं कसं ते बाईकवरती जात होते त्यामुळे ते म्हणजे थोडंसं उशिरा निघत होते 10-15 मिनटं. पण आता रिक्षाने जायचं आहे म्हटल्यावरती 10-15 मिनटं अगोदरच निघावं लागतं त्यांना. तर इथे निघताना मात्र दोघांना बाप-लेकांना म्हणजे वैभवदादाला आणि साहेबांना दोघांना पण सवय आहे, त्यांना ते सेंट मारल्याशिवाय ते जात नाहीत. तर त्यांना घरामध्ये सेंट मारायला अलाऊ नाही आहे, म्हणून ते बाहेर जातात, लांब एकदम लिफ्टजवळ जातात आणि तिथं जाऊन उभं राहून सेंट मारतात आणि मग निघून जातात, असं आहे इथं. तर आता ते गेलेत त्यांच्या जॉबवरती आणि मग माझी होणार आहेत आता पुढची कामं सुरुवात. तर एकदाशी म्हणजे उठलं ना तर फटाफट सगळी कामं केली ना तर होतात कामं. नाहीतर ना मग एवढ्या लवकर उठून निवांत आपलं बसत उठत असं जर कामं चालू असली ना तर मग मात्र होत नाहीत कामं, असं होतं. आणि दुसरी गोष्ट काय की म्हणजे कामं चालू असली ना तर मग आपल्याला पुन्हा आळस येत नाही, झोप येत नाही. आता एवढ्या लवकर उठल्यावरती कसं हळूहळू म्हणजे असं शांतपणे बसलं एका ठिकाणी तर ना मग हळूहळू डोळे झाकतात, असं होतं. आणि पुन्हा झोप लागली की मग नंतरनं मग उठणं खूप मुश्किल होतं, असं होतं. त्यामुळं ना मी काय करत असते माहिती आहे का, कंटिन्यू माझी कामं जी आहेत ती चालूच असतात. आणि कामं जोपर्यंत चालू असतात तोपर्यंत मात्र डोळे वगैरे झाकत नाही, झोप येत नाही आणि फ्रेश वाटतं. म्हणजे असं काही कामं करताना ना असं आळस वगैरे येत नाही, फ्रेश वाटतं. पण एकदाशी जर आपण सगळी कामं झाली म्हणून आपण निवांत बसलं ना, मग मात्र डोळे झाकायला चालू होतात माझे.
तर मी काय करत असते माहिती आहे का, आता वैभवदादाला एकदाशी त्याची तयारी करून त्याला पाठवून दिलं ना शाळेमध्ये, त्यानंतर पटापट मग आपलं लादी वगैरे पुसायचं ते काम मी सगळं करून घेते आणि जेवढे होतील तेवढे कामं पटापट करून घेते. एखाद्या वेळेस ना कपडे धुवायचं काम जे आहे ते थोड्या वेळ राहिलं तर राहून जातं, थोड्या उशिरानं होतं ते. पण लादी पुसायचं काम, भांडे घासायचं काम हे सगळं अगोदरच मी करून घेत असते. कारण की एकदाशी आपण आळस घेऊन बसलो ना तर मग ते उठून लवकर पुन्हा करू वाटत नाहीत कामं. आणि जर त्याच ह्याच्यामध्ये जर आपल्या घरामध्ये जर समजा कोणी आलं तर मग ते काय एकदम अपमानजनक वाटतं ना, म्हणजे एकदम घरामध्ये म्हणजे लादी पुसलेली नाही काय नाही आणि जर कोणी आलं सकाळी सकाळी तर ते खराब वाटतं. त्यामुळं ना होता होईल तेवढी आपलं कामं मी पटापट उरकण्याचाच प्रयत्न करत असते. आणि एकदाशी ही मेन जी कामं आहेत घरातली, लादी पुसायचं, भांडे घासायचं, हे कामं झाली आणि वैभवदादाला शाळेत पाठवायचं काम झालं ना, मग त्यानंतर मग एक थोडा वेळ जर मी असं बसले ना शांत, तर आपोआप डोळे झाकायला चालू होतात आणि डोळे झाकले की मग थोड्या वेळ झोपून जाते मी पण. आणि मग तोपर्यंत मग अनुताईचं वगैरे सगळं अंघोळी वगैरे झाल्या की मग डायरेक्टली मग कपडे धुवायचं आणि फायनल मग काम झालं मग माझं. असं म्हणजे होतं कधी-कधी. तर रोजचं म्हणजे रुटीन काय सेम टू सेमच नसतं. कधी-कधी माणसाच्या कामामध्ये बदलाव पण होत असतात. कधी एखादं काम राहतं, कधी लवकरच होतं. कधी-कधी कपडे पण माझे लवकर होऊन जातात. तर कधी-कधी असं राहून जातात. म्हणजे अन्नूताईची अंघोळ वगैरे बाकी असली तर मग ते कपडे वगैरे थोडंसं उशिरा होतात. तर आता इथे ना साहेब गेल्याच्यानंतर मी जेवढं काही स्वयंपाक राहिला होता म्हणजे चपात्या बनवायच्या राहिल्या होत्या, त्या पटापट मी उरकून घेतल्या चपात्या. कारण की दुसऱ्या कामाला लागलं की मग ते राहून जातं ना काम. म्हणून ते चपात्या उरकून घेतल्या आणि किचन वगैरे सगळं स्वच्छ केलं, भांडे वगैरे सगळे घासले, किचन पूर्ण क्लीन केलं. त्यानंतर मग आता किचनची बाल्कनीची बारी आहे स्वच्छ करण्याची. आणि किचनची बाल्कनीच मेन तर जास्ती घाण होते, कारण की तेच रोपं वगैरे आहेत आणि हे थोडंसं जर पाऊस जर पडला ना तर ते शिंतोडे उडतात आणि सगळं चिखल उडतो सगळ्या बाल्कनीमध्ये. त्यामुळं ना मग इथं आणि थोडंसं अडचण आहे ना इथे, म्हणजे फुलदाण्या वगैरे सगळं ठेवलेल्या आहेत त्यामुळं अडचण आहे. त्यामुळे इथं ना थोडीसुद्धा मी घाण राहू देत नाही, स्वच्छ ठेवते सगळी बाल्कनी. तर हे बघा पॉझिटिव्ह वातावरण, 5:45 झालेले आहेत आणि पहाटेचं हे पॉझिटिव्ह वातावरण आहे. तर इथे बघा तुम्हाला मी वेळ पण दाखवते. हे बघा 5:45 झालेले आहेत आणि आत्तापर्यंत माझी भरपूर कामं झालेली आहेत. तर आता हे बाहेरची जी गादी आहे ना, ती गादी इथे आणून ठेवायची होती मध्ये. तर गादी नव्हती पलंगावरती, पण हा कपडे मात्र इकडे-तिकडे फेकलेले साहेबांनी वगैरे ते. तर वैभवदादाचे हे ते पडलेले होते कपडे, तर ते कपडे मी उचलून हे केले, ठेवले एका साईडला आणि आता ही गादी जी आहे ती मी मध्ये नेऊन ठेवते. आणि वैभवदादा पण उठलेला आहे, त्याचं चालू आहे ब्रश वगैरे करणं. तोपर्यंत माझी ही कामं जी आहेत ती असतात. तर इथे बघा ही जी वेळ असते ना, म्हणजे धड अंधार पण नाही, धड उजेड पण नाही. एकदम असं भारी वेळ वाटते. एकदम छान बाहेरचा जो हे असतं ना दृश्य, ते बघायला एकदम छान दिसतं ते. तर आता जे बेडशीट वगैरे आहे ते सेट करून घेते मी आणि त्यानंतर मग झाडू वगैरे मारून लादी वगैरे पुसून घेते. म्हणजे वैभवदाची जोपर्यंत तयारी चालू असते ना, तोपर्यंत माझी ही छोटी कामं जी असतात ते कंटिन्यू चालूच असतात. मी काय कामं बंद करून बसत नाही. जोपर्यंत म्हणजे आता वैभवदा जात नाही तोपर्यंत मी कामं नाही करणार असं नाही. त्याची तयारी चालू असते, माझी ही वेगळीच कामं चालू असतात. असं चालू आहे. तर आता इथे रिंगल ट्रॉली आणि मोप वगैरे सगळं रेडी ठेवलं आहे लादी वगैरे पुसायला. तर आता पटकन झाडू वगैरे मारून घेते आणि त्यानंतर मग लादी वगैरे पुसून घेते. आणि सकाळी लादी वगैरे पुसल्यानंतर एकदम छान वाटतं, घरामध्ये वातावरण जे आहे ते एकदम छान वाटतं. तर आता इथे जे अंथरुणं पांघरुणं काढले होते ते पण मी फोल्ड करून व्यवस्थित ठेवलेले आहेत. आणि ना आमच्या इथे एक प्रॉब्लेम झालेला आहे घरामध्ये, ते म्हणजे आमचं जे फ्रीजचं हे जे प्लग आहे ना, तर ते खराब झालं आहे वाटतं. म्हणजे काय झालं माहिती आहे का, आता फ्रीज तर नवीनच आहे, पण ते जे आपण पिन लावतो ना फ्रीजची, तर तिथं ना असं एकदम चट आवाज येत होता त्याचा आणि अचानकच तो आवाज चालू झाला. त्यामुळं मग मी लगेच ते फ्रीज बंद केलं. रात्रीचंच ते फ्रीज बंद केलेलं आहे आणि त्यामधला ना भाजीपाला वगैरे सगळं मी बाहेर काढून ठेवलं जाळीमध्ये आणि फक्त हे पाण्याच्या बॉटल होत्या
तर त्या आपण बाहेर काढून ठेवते. म्हणजे ना ते अचानक ते ना मला वाटते ना ते मधलं वायर वगैरे काहीतरी हलत असेल काय माहिती. ते एकदम असं चटके बसल्यासारखा असा आवाज येत होता. त्यामुळं ना मग मी ते फ्रीज बंद करून ठेवलं. आणि आता रात्रभर फ्रीज बंद होतं तर पूर्ण जेवढा बर्फ वगैरे होता ते सगळं म्हणजे वितळून गेलं. आणि आता ना साहेब बोललेत की मी संध्याकाळी कामावरून आलो ना मग तेव्हा ते जे हे आहे ना फ्रीजचं ते पिन लावायचं सॉकेट जे आहे ते मी चेंज करतो असं ते बोललेत. तर आज दिवसभर फ्रीज बंद राहणार आहे आणि रात्री पण फ्रीज बंद होतं ना तर जे काय आपलं रात्रीचं थोडंफार का होईना उरतं जेवण, वाटीभर का होईना थोडंसं काहीतरी भात का होईना डाळ का होईना उरते. तर मग मी ना ते डाळ भात ते थोडं थोडं जे उरलं होतं ते ना म्हणजे ह्याच्यामध्ये ठेवलं. म्हणजे एका वाडग्यामध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये ते जे डबे होते डाळीचे भाताचं वगैरे तर ते मी त्या वाडग्यामध्ये ठेवून दिले. म्हणजे थंड राहील आणि खराब होणार नाही ते. त्यामुळं म्हणजे जेव्हा आमच्याकडे फ्रीज वगैरे नव्हतं ना, आम्ही जेव्हा लहान होतो, लहान असताना तर म्हणजे फ्रीजचं काही एवढं नामोनिशाण पण नव्हतं कोणाच्या घरी. तर त्या टायमाला ना आमची मम्मी तशी आयडिया करायची. म्हणजे दूध वगैरे असलं ना रात्रीचं दूध वगैरे तापवून ठेवलं ना तर ते ना ती काय करायची एका परातीमध्ये पाणी घ्यायची आणि त्या पाण्यामध्ये ते दुधाचा टोप वगैरे ठेवायचा. तर त्या जेणेकरून ना म्हणजे दूध सकाळपर्यंत चांगलं राहत होतं, खराब होत नव्हतं दूध. तर मग ती ना आयडिया मी असं जर काही प्रॉब्लेम झाला ना फ्रीजचा वगैरे काही प्रॉब्लेम झाला ना तर मी ते तशी आयडिया करत असते. तर तशा पद्धतीने मी रात्रीच ते जेवण वगैरे ठेवलं होतं. आणि आता ना मग फ्रीजचा पूर्ण बर्फ जो आहे तो वितळून गेला होता. म्हणून आता म्हणलं की ते फ्रीज पूर्ण पुसूनच घ्यावं. असं तर मी 15 दिवसाला 20 दिवसाला एकदा फ्रीज पुसतच असते. आणि ते काचा वगैरे थोडंफार का होईना खराब होतातच फ्रीजच्या. तर ते सगळं पुसून स्वच्छ करत असते मी हप्त्यातून 15 दिवसातून एकदा जसं वेळ भेटेल तसं करत असते. पण आता म्हणलं फ्रीज बंद केलं तर पटकन हे पुसूनच घ्यावं ऐनास म्हणून एक सुती कपड्यानं स्वच्छ पुसून घेते. याला काही म्हणजे काय निरम्याचं पाणी वगैरे काही केलं नाही मी किंवा काय डीप क्लिनिंग वगैरे काहीच करायची गरज नव्हती. फक्त थोडंफार काही कचरा वगैरे कुठं पडलेला असेल तर ते सगळं साफ करून घेतला. आणि भाज्या म्हणजे खास करून ना फ्रीज जेव्हा बंद असतं तेव्हा ते भाज्या पटकन बाहेर काढल्या तर बरं आहे. नाहीतर ना ते भाज्या वगैरे सगळ्या खराब होत असतात. म्हणून मी ते भाज्या वगैरे रात्रीच सगळं काढून ठेवलं होतं. तर आता ना फ्रीजची सवय झाली ना त्यामुळे एक दिवस जर फ्रीज बंद असलं ना तर मग ते असं वाटतं काहीतरी मोठं काहीतरी मिस झालं आहे काम असं वाटतं. आणि खूप अवघड होतं. सवय झाली ना आता सगळ्या वस्तू वापरायची त्यामुळं ना ते जमत नाही एक दिवस पण आता फ्रीजशिवाय. तर आता फ्रीज वगैरे सगळं साफ केलं आणि जेवढा काही कचरा वगैरे पडला होता फ्रीजमधला ते सगळं म्हणजे झाडू वगैरे मारून घेतला. आणि पूर्ण डस्टिंग वगैरे करून घेतली वरतून वगैरे सगळं फ्रीजची डस्टिंग करून घेतली. दरवाजा खास करून ना जास्ती घाण होत असतो फ्रीजचा. म्हणजे कितीही केलं ना तरी असं हाताबोटाचे डाग वगैरे दिसतातच ते दरवाजावरती. आणि असं तिरकस ह्याच्याने बसलं ना म्हणजे आता सोप्यावरती बसलं ना तर मात्र फ्रीजचा दरवाजा दिसतोच. आणि जर त्याच्यावरती हाताचे डाग वगैरे उमटलेले दिसले की मग ते घाण वाटतं स्वतःलाच. म्हणजे काही साफसफाई केली नाही घरातली असं वाटतं. त्यामुळं ना ते दरवाजा तर मी रोजच पुसत असते. म्हणजे वरतून दरवाजा पुसत असते. तर सगळं आता क्लीन केलं फ्रीजचं एकदम. आणि असं ना फ्रीज बंद वगैरे असलं ना तर मी कंटिन्यू असं फ्रीजचा दरवाजा बंद करून ठेवत नाही. तर फ्रीजचा दरवाजा ना उघडा करून ठेवते थोड्या वेळासाठी का होईना. नाहीतर ना असं बंद करून ठेवलं ना मग ते ना जे व्हाईट जे फ्रीज आहे ना ते थोडंसं असं त्याचा कलर जो आहे तो डल होतो एकदम असं पिवळं पडल्यासारखं होतं ते फ्रीज. आणि ते ना कितीही वेळा घासलं ना तरी ते निघणार नाही असं होतं. म्हणजे माझं जे जुनं फ्रीज होतं ना त्या टायमाला माझ्याकडून अशी चूक झाली होती की जुनं फ्रीज मधला ना गॅस संपला होता आमच्या. आणि तो गॅस भरण्यासाठी थोडे दिवस लागले होते. तर मी ना ते कंटिन्यू दरवाजा बंदच ठेवला होता त्या फ्रीजचा. तर ना तसं म्हणजे ना फ्रीजमध्ये ना असं पिवळे डाग पडल्यासारखे पडले होते. म्हणून ना आता मग मी जेव्हा पण फ्रीज कधी बंद असतं कधी लाईट वगैरे गेली तर थोड्या वेळ का होईना मी ना दरवाजा उघडा ठेवून म्हणजे उघडाच ठेवते फ्रीजचा दरवाजा. जेणेकरून ते पिवळे डाग वगैरे पडू नये. तर फ्रेंड्स सकाळची कामं झाल्याच्या नंतर ना मी व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही. आणि त्यानंतर आता हा व्हिडिओ आहे डायरेक्टली संध्याकाळचा.
तर जेव्हा साहेब घरी आले आणि त्यांना ना आल्या आल्या थंड पाणी प्यायची सवय आहे, फ्रीजमधलं थंड पाणी प्यायची. तर आल्या आल्या ना त्यांना नॉर्मल पाणी प्यावं लागलं आणि तेव्हा मग ना त्यांनी आल्या आल्या डायरेक्टली म्हणजे नॉर्मल पाणी पिल्यावर त्याचा तहान जात नाही त्यांची, कारण की रोज ते थंड पाणी प्यायची सवय आहे. तर ते नॉर्मल पाणी प्यावं लागलं म्हणून ते ना आल्या आल्या उठल्या उठल्या लगेच हे आपलं काम चालू केलं त्यांनी. फ्रीजचं हे जे सॉकेट जे आहे ते नीट करायचं. तर त्यांचं ना एक वायरमॅन मित्र आहे, तर त्यांनी सजेस्ट केलं की त्यातलं वायर ना ढिल्लं झालं असेल तर तो थोडंसं फिट कर, म्हणजे ते ना आवाज येणार नाही, ते चटचट आवाज येत होता तो येणार नाही असं म्हणून त्यांनी सजेस्ट केल्यावरती साहेबांनी तसंच केलं बरोबर. आणि त्यानंतर ना मग फ्रीज चालू केलं आणि त्यातून तो जो आवाज येत होता ना, चटचट आवाज येत होता, तो सगळा बंद झाला आणि व्यवस्थित फ्रीज चालू आहे आता सध्या. तर फ्रेंड्स अशा पद्धतीने म्हणजे साहेब पण ना असं छोटे-मोठे जे कामं असतात, प्लंबिंग म्हणा, झालं तर वायरमॅनचं काम म्हणा, सगळी कामं त्यांना येतात आणि सगळी कामं थोडी-थोडी का होईना त्यांना म्हणजे एकदम असं मोठी कामं येत नाहीत, पण असे छोटे-छोटे कामं जे आहेत ते ते स्वतःच करतात आणि त्यांना सगळे येतं ते. तर त्यामुळं ना कधी नळातून पाणी जर स्लो झालं, तर ते कसं काय पाणी स्लो झालं हे सगळं चेक करतात ते आणि सगळं ते काहीतरी हे करून काय करतात काय माहिती, पण ते ना नंतर पाणी जे आहे ते फास्ट होतं एकदम. म्हणजे सगळी कामं जी आहेत ते करतात ते व्यवस्थित. तर फ्रेंड्स आता व्हिडिओ ना इथेच थांबवते मी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.